विधानसभा निवडणुकीमध्ये राज्यभरामध्ये महायुतीला मोठं यश मिळालंय, विजय मिळालेला आहे आणि असं असलं तरीही रायगड जिल्ह्यातील वाद काही गेला संपत नसल्याचं पाहायला मिळते। शिवसेनेने तर आता राष्ट्रवादीला उघडपणे बाजूला ठेवायला सुरुवात केली। कर्जत येथे महेंद्र थोरवे यांनी नवनिर्वाचित आमदार आणि मंत्री यांच्या सत्कार सोहळ्याचं आयोजन केलं होतं। मात्र या कार्यक्रमापासून राष्ट्रवादीला 4 हात लांब ठेवण्यात आल्याची जोरदार चर्चा आहे। निमंत्रण पत्रिकेपासून बॅनरपर्यंत कुठेही राष्ट्रवादीचा साधा नामोल्लेखही नव्हता। तर मंत्री अदिती तटकरे आणि खासदार सुनील तटकरे यांना वगळून शिवसेना भाजपाच्या आमदार खासदारांचा सन्मान करण्यात आला। जोपर्यंत आमची नियत आणि नीतिमत्ता आहे तोपर्यंत आम्हाला कोणी हरवू शकत नाहीये। आम्हाला बरेचशा लोकांनी प्रयत्न केला पण त्यांचा सत्यानाश झाल्याशिवाय राहणार नाही, हा माझा आज तुम्हाला शब्द आहे। आम्ही काय केलं होतं, जर आमचे रवी पाटील दळवी साहेब आम्ही जर नसतो तर आज तुमची काय अवस्था झाली असती लक्षात ठेवा। आमच्या तिघांचा लीड पकडा आणि मग सांगा तुम्ही, थोडी तरी जाणीव मानायची नाही जनाची। आणि ह्या निवडणुकीत तर अप्पासाहेब बारणे आमचे खासदार साहेब शेवटच्या माझ्या अलिबागच्या सभेला होते। महोदयांनी आम्हाला बोलून दिलं नाहीये, सभा माझी आहे पण तुम्ही थांबा मला जायचं आहे, हे नेहमीचं कारण त्याच्या समोर आलं। पण हे बरं नव्हतं असं माझं म्हणणं आहे। तर दिवस प्रत्येकाचे येतात आणि वसंतशेठना माहित आहे की आम्ही त्याच पट्टीतले खेळाडू आहोत। कधी ना कधीतरी ती वेळ नक्की येणार, त्याची वाट आपण सगळ्यांनी निश्चित बघूया। पण महेंद्रने केलेलं 5 वर्षाचं काम खऱ्या अर्थाने त्याला योगदान देऊन निश्चित केलं। खरं तर ती निवडणूक त्यांच्यासाठी जरी कठीण होती तरी शेवटच्या ओव्हरमध्ये शेवटच्या 1 बॉल शिल्लक असताना त्याला 5 धावा पाहिजे होत्या आणि धावा खरंच त्यांनी धावून काढल्या। 6 मारला नाहीये तरी धावून काढल्या। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।